हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजच्या सिनेमा आणि बरंच काहीच्या माध्यमातून एका सुंदर शब्दाचा, एका सुंदर कथेचा अर्थ उलगडण्याचा माझा प्रयत्न आहे. 28 फेब्रुवारीला रिलीज होतोय भेरा हा चित्रपट. आता भेरा म्हणजे नेमकं काय आणि कोकणातली ही गोष्ट नेमकी काय आहे ते जाणून घ्यायचा माझा प्रयत्न आहे. स्वागत करूया. या सिनेमाचे दिग्दर्शक आपल्याबरोबर आहेत. खरं तर मालिकेच्या माध्यमातून, त्यांच्या विविध अभिनयाच्या माध्यमातून अनेकदा आपण त्यांना भेटलोय. स्वागत करूया भेरा चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर सर आपल्याबरोबर आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. जसं मी म्हणाले आता पहिलाच प्रयत्न आहे, तुम्हाला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मला सांगा कसे आहात? मस्त, छान आहे. कारण आता फिल्म रिलीज होतीये 28 फेब्रुवारीला. सो अखेर कार्य जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे सुपर एक्सायटेड. अगदी. पण आपण काम करून ठेवतो, चित्रपट असू देत, मालिका असू देत किंवा नाटक असू देत, ते प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचतं याची एक वेगळी एन्झायटी, वेगळी एक एक्साइटमेंट असते ना. खूप 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 जास्त. आणि स्पेशली अशा फिल्मच्या बाबतीत तर ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, त्याहीपेक्षा स्पेसिफिक ज्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचतंय ना याच्याविषयीची क्युरियोसिटी जास्त आहे. ॲब्सोल्युटली. इंट्रोमध्ये मी जसं म्हणाले की एका नव्या शब्दाचा अर्थ मला उलगडायचा आहे. भेरा काय आहे? भेरा म्हणजे काय नेमकं? भेरा म्हणजे बहिरा, डेफ. मालवणीमध्ये त्याला भेरा म्हणतात. हां, म्हणजे हैतो भेरोआ, हैतो भेरोआ त्याका ऐकू घेणार नाही. सो भेरो असं ते बोली भाषेत वापरतात. बट द कन्सेप्ट इज भेरा. भेरा म्हणजे मूकबधीर मुलगा, डेफ असा त्याचा हां हां. बहिराचं अपभ्रंश म्हणा किंवा बोली भाषेतलं भेरा. आता तुम्ही इतकं छान मालवणी बोललात, ही ओळख कधीपासून आहे मालवणीची? कारण इतकं म्हणतात ना ते सराईतपणे बोलतो की विचार नाही करत बोलताना. युजली असं होतं की एकदा आपण विचार करतो की काय बोलायचं मग बोलतो. सो येते म्हणजे छान ओळख आहे मालवणी भाषा. खूप वर्ष ऐकली आहे मालवणी. कारण मी 12वी पर्यंत, म्हणजे माझा जन्म कुडाळचा, सिंधुदुर्गातला, तळ कोकणातला. सो खरं तर ही फिल्म बनवणं म्हणजे सगळ्याच गोष्टींना रिव्हिजिट करणं होतं. म्हणजे मी 12वी पर्यंत तिथेच होतो. माझे बाबा तिथे कुडाळ हायस्कूलमध्ये शिक्षक होते. मग मी पुण्यात आलो आणि आता फिल्मच्या निमित्ताने मागचे 3 वर्ष परत कोकणात आहे. त्याच्यामुळे इतके वर्ष जे ऐकलं ते परत, आणि या खरं सांगायचं तर तळकोकण काय किंवा मालवणी भाषा काय ही मी या फिल्मच्या निमित्ताने जास्त एक्सप्लोअर केली. सो 3 वर्ष मी कंटिन्युअसली ऐकतोय फिल्मच्या निमित्ताने सुद्धा, तिथल्या लोकांशी बोलता बोलता. सो माका पण हळूहळू ती फ्लुएन्सी येऊक लागली या मालवणीमध्ये. मला असं वाटतं शिकून घ्यावे तुमच्याकडनं ही भाषा. ओके, सो जरा काही वर्ष मागे जाऊन विचारते, कधी नेमकी सुरुवात झाली आहे या चित्रपटाची? कोविडमध्ये खरं तर सुरुवात झाली असं म्हणूया आपण. कोविड काळात विचार करायला खूप वेळ मिळत होता. कंटेंट असं चाललं होतं आणि मी शोधात होतो काय करता येईल. कोविड अनलॉक जेव्हा होईल, पहिल्यांदा जेव्हा चान्स मिळेल, तेव्हा आयडियल काय असू शकतं. आणि तेव्हा मी असं ठरवलं होतं की आपल्याला एक रिजनल रिअलिस्टिक फिल्म करायची आहे. आणि तेव्हा मी कथेच्या शोधात असताना मला प्रसाद खानोलकर म्हणून जे एक आहेत, लेखक आहेत आपले प्रसाद खानोलकर, त्यांची कथा वाचनात आली आणि तेव्हा मग ह्या प्रवासाला सुरुवात झाली. पण पुढच्या प्रश्नांकडे वळायच्या आधी प्रेक्षकांनी आत्ताच तुम्हाला काही महिन्यांपूर्वी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतनं बघितलं आणि त्या मालिकेवर खूप प्रेम केलं प्रेक्षकांनी. ते म्हणजे मालिकेमधलं काम, अभिनय, ते डिरेक्शन, म्हणजे मी पटकन बोलले पण ही जंप अजिबात सोपी नसते. कारण पहिला प्रोजेक्ट सगळंच काही द्यायचा प्रयत्न असतो. ती स्वप्न पडावी लागतात ना की आपण डिरेक्ट करूया. ते कधी सुरू झालं होतं? खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. कारण मी एकांकिका आणि नाटकांचं डिरेक्शन 2006 मध्ये सुरू केलं, कॉलेजच्या सेकंड लास्ट इयरला असताना. आणि मला फिल्म डिरेक्शन करायची इच्छा 2010 मध्ये झाली होती. पण आजूबाजूचं जे मी ऑब्झर्व करत होतो तेव्हा मला असं खूप वाटायचं की आपल्याकडे, म्हणजे माझं असं मत होतं की आपल्याकडे नरेटिव्ह, नाटकाचं आणि फिल्मचं नरेटिव्ह सेमच वाटतंय. म्हणजे फक्त माध्यमं वेगळी आहेत पण द वे ऑफ एक्सप्रेसिंग जे आहे ते सेम वाटतंय. आणि म्हणून मला असं वाटलं होतं की जोपर्यंत मी नाटकात हार्डकोर काम करतोय तोपर्यंत कदाचित माझ्या फिल्म पण नाटकासारख्याच प्लॉट होतील. म्हणून मी घाई नाही केली. मी थांबलो की जोपर्यंत तो कॉन्फिडन्स येत नाही की आपल्याला आता कॅमेरामधनं फिल्म दिसायला लागली आहे किंवा आपल्याला ती, असं होतं ना की जसं नाटकं स्टेजवर आधी घडताना दिसतात आणि आपण मग ते व्हिज्युअलाइज करून डिरेक्ट करतो, तसं फिल्मच्या बाबतीत व्हायला पाहिजे की ती ॲक्च्युअल लोकेशनवर घडताना दिसलं पाहिजे. उलटं करून चालत नाही. मी जस्ट एक फ्रेम लावली आणि घडवलं प्रसंग. राईट राईट.
सो बऱ्यापैकी मला ती कोविडचं अलीकडचं आणि पलीकडचं काम मी ठरवून थोडंसं थिएटरचं काम जरा कमी केलं आणि स्वतःला वेळ दिला की ते पूर्ण जाऊ. अर्थात ते इंटरकनेक्टेड आहे ऑब्व्हियसली. हां, पण मग तशी सुरुवात झाली. मग मी शॉर्ट फिल्म करून बघितली आधी, एक गाठभेट नावाची शॉर्ट फिल्म मी करून बघितली. ओके. आणि मग मला थोडा अभ्यास वाढवत 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 हा पॉइंट आला जेव्हा मला हा कॉन्फिडन्स आला की नाव आता म्हणजे आपण पिक्चर म्हणजे 2010 मध्ये पहिली इच्छा झाली 12 वर्षानंतर. गणित वेगळीच असतात. म्हणजे जेव्हा आपण रंगभूमीवर काम करतो, अभिनय असतोच आपला, प्लस एखादा मोठा फुल फ्लेज चित्रपट डिरेक्ट करणं म्हणजे ऑल टुगेदर वेगळं गणित असतं. आपला अभ्यास किंवा आपण म्हणतो ना की पेपर वर्क क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, राईट? तो मला एक्सपिरियन्स नक्कीच ऐकायला आवडेल, कारण अजिबात सोपं नाहीये ही गोष्ट करणं. आणि मी बहिराबद्दल बोलीलच, पण तो पेपर वर्क मला सांगा किंवा तो अभ्यास सांगा की ती मेहनत कशी होती. माझं शिक्षण कमर्शियल आर्ट झालंय आणि माझं फोटोग्राफी स्पेशलायझेशन होतं. सो व्हिज्युअल्स हा माझा खूप आधीपासूनचाच प्लस पॉइंट आहे. प्लस पॉइंट. हां, आणि तो माझा कंटेंटवर काय म्हणतात ना, ओव्हरकम होऊ न देणं हे माझं कायमच चॅलेंज राहिलेलं आहे इवन इन थिएटर. की स्क्रिप्ट लिहिली आहे, डिरेक्ट करतोय, आता मी सेट डिझाईन भारी करतो आणि मग नंतर लोकांनी सेट डिझाईनचंच कौतुक केलं तर काही उपयोग नाही आहे. सिमिलरली फिल्म सुद्धा करत असताना ते अशा पद्धतीने डिझाईन झालं पाहिजे की इट शुड लुक लाईक अ पार्ट ऑफ, म्हणजे ते कॉम्प्लिमेंट झालं पाहिजे. म्हणजे मी भेरामुळे काय शिकलो तर आपण स्पेस डेकोरेट करतो किंवा स्पेस डिझाईन करतो. तर डेकोरेशन इज ऑलवेज इझी, तुम्हाला नाही जमत आहे कोणाला तरी घेऊन या, बट स्पेस डिझाईन करणं इज व्हेरी हार्ड. कारण त्याच्यात खूप सायलेंटली गोष्टी काम करत असतात. ते स्वतःचं वेगळं महत्त्व काढून घेत नाहीत, पण त्या नसल्या तर फरक पडू शकतो. सो माझी प्रोसेस अशी होती की मी नाटकामुळे मला सवय हीच होती की जर मी ते नाटक लिहिणार असेल तर ते मला विथ सेट, विथ लाईट, विथ कॉस्ट्युम दिसत जातं. आणि मग कुठेतरी सेम झालं याही फिल्मच्या बाबतीत की मला ते विथ दॅट दिसायला लागलं होतं. पण म्हणजे मी कायम असं म्हणतो की प्रसाद खानोलकरांची कथा साकव हा आत्मा होता, मला बॉडी तयार करायची होती. सो मी एव्हरी टाइम जेव्हा बॉडी तयार करत होतो आम्ही म्हणून पटकथा मिळून लिहिली, नाहीतर फक्त डिरेक्टर्स व्हर्जन तयार झालं. बरोबर बरोबर, लिबर्टीचा मुद्दा येतोच त्यानंतर. आणि मग तुझे म्हणतेस ते पेपर वर्क आम्ही जवळजवळ 8 ते 10 ड्राफ्ट जवळजवळ 1 वर्ष करत होतो. वेळ मिळेल तेव्हा वेळ घेऊन एक एक करत 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 मग मी काहीतरी करायचो, ते मला सांगायचे की अरे श्रीकांत हे अचीव झालंय पण हे जातंय जे कथेत आहे. मग कधी कधी मी त्यांना म्हणायचो की म्हणजे हे एन्हान्स करण्यासाठी मी हा चेंज करतोय. सो पेपर वर्क खूप झालं. मग मी काही गोष्टी या पहिल्या फिल्मपासूनच डिसिप्लिन म्हणून लावून घेतलेल्या आहेत. म्हणजे मी कंपल्सरी स्टोरी बोर्डिंग, ॲक्च्युअल स्केचेस करतो, शॉर्ट डिव्हिजन ॲक्च्युअल स्केचेस करतो, जेणेकरून सेटवर गेल्यानंतर ते सगळं डिस्कार्ड झालं तरी चालेल, पण माझ्या डोक्यातले 10 शॉट्स मी डिस्कार्ड केले, मग 11वा मिळणारा मला युनिकच असणार आहे. बरोबर. किंवा मला त्या 10 पैकी काहीतरी मिळेलच चांगलं. पण फार छान सवय. हां, पण मला ॲक्सिडेंटल नाही. म्हणजे मग त्याच्यासाठी लोकेशन्सला परत 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 जाऊन येणं, पेपरवर्क परत परत करणं, त्याने काय होतं आपण इम्प्रेशनिस्ट असतो बऱ्याचदा. मी आत्तापर्यंत जे आपण बघत आलोय त्याच्यातनंच ते तयार होणार ना. आणि ते पहिलं कागदावर उतरवलं तर आयदर ते वापरलं जाईल किंवा ते डिस्कार्ड होईल. एव्हरीथिंग इज गुड, विन विन सिच्युएशन आहे ती. ऍब्सोल्युटली. आणि कोकणातलं गाव आहे हे. कोविड परिस्थितीमधलं खरं तर ती भयान परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली. काय म्हणजे 2 गोष्टी होत्या, 2-3 म्हणूया आपण. एकांसाठी खूप ते सोयीस्कर होतं, आराम होता. अनेकांसाठी हा खूप खडतर प्रवास राहिलाय कोविडचा. आणि त्याच्यातलं हे कोकणातलं छोटंसं गाव जे ट्रेलरमध्ये दिसतंय की माहित नाही उद्या काय आहे त्यांचा. हीच गोष्ट का अट्रॅक्ट केली? ती जी साकव कथा आहे ना, त्याच्यात मला एक रिमोट गाव कोकणातलं समुद्रकिनारचं जिथे अशी डोंगरात खाली घर आहेत. खरं गाव आहे ना? हा, खरं गाव आहे. हा, ते तर तळ कोकणात ती खूप बघायला मिळतं की ते वरनं तुम्हाला दिसत पण नाहीत ती घरं. जरा खाली जायला लागतं तेव्हा ती दिसायला लागतात. इथे कोणीतरी राहतं. आणि मी अशा बातम्या, स्टोरी बघत होतो की एकच आजी, एकच कोणीतरी आई घरात एकटीच राहते आणि तिची मुलं कुठेतरी आहेत. आणि ह्या रिअल स्टोरी पण घडल्या आहेत. तर साकव कथेमध्ये मी ते जेव्हा वाचलं तेव्हा मला असं झालं की अरे मी पुण्यात घरात माझ्या आईबरोबर थांबून मी जग बातम्यांमध्ये बघतोय
पण हा काय डेंजर विचार आहे की ऑलरेडी डिस्कनेक्टेड झोनमध्ये राहणारं कोणीतरी अजून डिस्कनेक्ट होतं, तेव्हाच काय टेन्शन असेल. तर मजा त्याच्यात अशी झाली की कोविड नंतर जेव्हा मी गावी गेलो होतो तेव्हा माझ्या मामाच्या घराच्या इथे समोरच्या घरात एक बाई राहते जी डेफ मूकबधीर होती. वय वर्ष 50-60. लहानपणीपासून मी बघत आलोय तिला. आणि मला सडन एक थॉट आला डोक्यात की अरे हिने कोविडमध्ये काय केलं असेल. एरवीच ऐकायला जात नाही, एरवीच कोणाशी बोलता येत नाही, कोविडचं, आणि तिला आजूबाजूला जग रिकामं दिसतंय, काय घडतंय कळतच नाही. म्हणजे व्हिज्युअल लँग्वेज पण ऐकायला जात नाहीये. तिच्यासाठी तीच महत्वाची होती. आणि जायदो नाव तिचं. आणि मग मी हे जे कथाकार आहेत प्रसाद काका, त्यांना म्हणालो की मला त्यांच्या स्टोरीमध्ये हा प्रोटॅगॉनिस्ट भेरा नाहीये, तो नॉर्मल बोलतो. मी त्यांना म्हणालो की आपण आपल्या प्रोटॅगॉनिस्टला डेफ करूया, कारण की कोविडच्या अनेक कथा वाचल्या ऐकल्या, पण हा विचारच मला खूप त्रास देतोय की अरे ज्यांचं लाईफ एरवीच लॉकडाऊनमध्ये आहे त्यांचं तेव्हा काय झालं असेल. आणि मग त्याच्यात तो डिसिजन घेतला गेला की प्रोटॅगॉनिस्ट हा डेफ असेल. वा, खरंच. आणि ना जेव्हा मी ट्रेलर बघितला ना, ते कनेक्टिव्हिटी दिसून येते त्याच्यामध्ये. त्या तुम्ही गावाचा उल्लेख केला, ज्या गावामध्ये हे शूटिंग झालंय, सगळे कलाकार सुद्धा या चित्रपटामध्ये नवीन आहेत, कोकणातले आहेत सगळे कलाकार. यामागे काय विचार होता, कारण जेव्हा पहिला चित्रपट असतो ना तेव्हा अनेकदा भर असू शकतो की जरा नोन कलाकार घेऊयात, पण अस्सल मातीतला चित्रपट म्हणेन मी या चित्रपटाला, सगळे तिथलेच आहेत कलाकार. त्याचं एक खूप सिम्पल कारण हे आहे की ते जॉनर ऑफ द फिल्म तुम्ही काय ठरवता त्याच्यावर आहे. जर मी म्हणतोय की ती मला रिअलिस्टिक करायची, देन इट शुड बी रिअलिस्टिक इन एव्हरी वे. सगळ्या वेने ती तशीच पाहिजे. असं नाही आहे की विचार झाला नाही, पण तो स्किन टोन पण मॅटर करतो ना. म्हणजे तिथे राहणाऱ्यांचं रुटीन, त्यांचा स्किन बॉडी टोन, लँग्वेज सगळंच मॅटर करतं, एव्हरीथिंग. मग लँग्वेज तर फार मोठा हे आहे, म्हणजे आपल्या एक्सप्रेस होण्याची सुरुवात तिथनं होते बऱ्याचदा. म्हणून मग मी असं ठरवलं होतं की म्हणजे असं काही माझं हे नाही आहे, माझं खूप मे बी अगेन ते थिएटरपासूनच चालत आलेलं आहे, त्या कंटेंटला गरजेचं जे आहे ते सगळं करायचं. जर एक गोष्ट साध्य करायला कंटेंट कॉम्प्रोमाइज होणार असेल मग काहीच उपयोग नाही. अँड दॅट्स वाय मी असं ठरवलं की तिथलेच कलाकार घ्यायचे. लकीली मला मिळाले आणि खूप छान कलाकार मिळाले. म्हणजे मी म्हटलं तसं मला जी टीम मिळाली आहे ती प्रत्येकाला मिळो. म्हणजे खूप सोपं असतं तुम्ही इमॅजिन करणं आणि तुम्ही ठरवता, पण तुमच्या होला हो म्हणून, कारण ना म्हणजे आपण आय डोंट नो, पण मे जूनमध्ये कोकणात शूट करणं, तुमच्या पायाखाली साप फिरत असतात, तुम्ही राहताय त्याच्या दारावर मण्यार येते, फुरसं पायाखाली असतं, त्यातले बरेचसे घाटावर इकडे राहिलेले असतात, त्यांना हे विषारी साप माहीत. बरं, मण्यार बिण्यार साप म्हणजे 20 ते 30 मिनिटाचा खेळ. हो हो हो, मण्यार तर विषारी ना सगळ्यात. आणि तुम्ही लोकेशन रेकी करताना तुमच्या आजूबाजूने साप फिरतायत, आणि पण स्पिरिट सोडतच नाहीये कोणी. पावसाळ्यात म्हणजे जुलै महिन्यात आम्हाला पाऊस किंवा ढगाळ वातावरण हवं होतं, तर त्याच वर्षी म्हणजे यू कॅन चेक, सडनली मागच्या 50 वर्षात असं झालेलं नाहीये, सडनली पाऊसच गायब झाला जुलैच्या सेकंड वीकपासून. आता काय करायचं, पाऊस तर हवा आहे. मग जे पळापळ, पण म्हणजे ते फाईट करण्याचं स्पिरिटच वेगळं होतं. आय डोंट नो काय संचारलं होतं सगळ्यांमध्ये, बट इट वॉज अमेझिंग. म्हणजे अशी टीम प्रत्येकाला मिळो, आणि सगळेच म्हणजे कोणीच असं नाही की अरे काय चाललंय. अगदी कलाकारांबद्दल तर आपण बोललो, पण मालवणी भाषा थ्रू आउट द अख्खा चित्रपट मालवणी भाषा आहे याच्यामध्ये, आणि ऑथेंटिक मालवणी आहे असं मी म्हणेन. मला फार माहीत नाहीये त्या भाषेबद्दल, किंवा मी फक्त ऐकीव आहे, कधी बोलायचा प्रयत्न नाही, किंवा शिकण्याचा काही प्रश्नच येत नाही. सो ती ऑथेंटिक दिसते त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं, ते ज्या प्रकारे बोलतायत त्याच्यावरनं. ऑब्व्हियसली तुम्ही मगाशी म्हणालात की 3 वर्षाच्या या प्रोसेसच्या निमित्तानं तुम्हाला उलगडली ही भाषा नव्याने. मला खरंच या भाषेचा गोडवा नक्की ऐकायला आवडेल त्याच भाषेमध्ये. ओके. माका असं वाटतं की म्हणजे मी आता सुरुवात केलंय, पण बऱ्याचदा असं होतं की आपण टोन पकडतो, काही शब्द आपका माहिती असतात, पण आमचे जे लेखक असतात प्रसाद खानोलकर, ते हार्डकोर मालवणी बोलतात. आणि या निमित्तानं माका या कळला की सिंधुदुर्गामध्ये परत मालवणीचे परत 4 वेगळे डायलेक्ट आहेत. कुडाळच्या मालवणीची क्रियापदं कणकवलीत मिळूची नाहीत, ती वेंगुर्ल्यात मिळूची नाहीत,
ती मालवणात मिळूची नाहीत. सो परत एकदा 4 ठिकाणी 4 वेगळी मालवणी बोलली जाता ह्या म्हाका नव्याने कळला. म्हणजे काही आर्टिस्ट आमचे देवगडचे असत, काही मालवणचे असत, काही कणकवलीचे असत, आमचे लेखक असत वेंगुर्ल्याचे, मी असो कुडाळचो. तर आम्ही शूटिंगाक जेव्हा स्क्रिप्ट देऊ तेव्हा आर्टिस्ट म्हणा आमच्याकडे ह्या क्रियापद असा नाही वापरणार, मग आता काय करायचं. तर ही परत एक मजा होती की ते त्याच्यातही एक अख्खं कोकण आलंय का भेरामध्ये? तळ कोकण तर आलंच आहे. तळ कोकण सामावलंय. अगदीच अगदीच अगदीच. वाव, मस्त. पण कमर्शियल आर्टिस्ट आहात तुम्ही, तर फ्रेम म्हणजे 10 on 10 मी म्हणेन. एक झलकच बघितली आहे मी आत्ता भेराची. पण तो साकव म्हणा किंवा तो समुद्राच्या त्या गल्लीतनं असा बाहेर धावत येतोय किंवा ते जुनं घर आहे, खूप डिटेलिंगकडे लक्ष दिलंय. राईट. मला या सगळ्याबद्दल खरंच जाणून घ्यायला आवडेल. शॉर्ट डिव्हिजन बद्दल तुम्ही म्हणालात किंवा तुम्ही स्टोरी बोर्ड बनवता हेही तुम्ही मला सांगितलं. पण ते ना व्हिज्युअली त्यावेळी त्यात तिथल्या हवामानानुसार दिसणं हे खूप गरजेचं असतं. तसंच परफेक्ट. राईट. किती तारेवरची कसरत होती? खूप जास्त तारेवरची कसरत होती खरं तर. कारण ना खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा, कारण थॉट बिहाइंड सांगणं खूप गरजेचं वाटतं मला. कोकण म्हणजे फोटोजेनिक, रोमॅन्टिसिझम आणि ब्युटी असंच एक आहे ढोबळ. आणि खूपदा ते तसंच बघायला मिळतं की फ्रेम लावताना सुद्धा अशा लावल्या जातात की आणि मग मला वाईड अँगल मध्ये नारळाची झाडं, खरं तर त्याचा फोटो काढावा असं असतं ते, पण ते मुव्हिंग साठी नसतं ते. पण मला काय व्हायचं म्हणजे कोकणात मी राहिलो आणि नंतर जेव्हा मी कंटेंट बघायला लागलो, मला असं व्हायचं की अरे मग मला संध्याकाळी 7 वाजता ज्या घरात मी 10 वर्ष राहिलो त्या 10ही वर्षात संध्याकाळी 7 वाजता घरी परततानाची भीती माझी कमी का नाही झाली? मला का नाही ते इतकं रोमॅन्टिक वाटलं? आणि हे माझंच नाही, सगळ्यांचंच आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे कोकण हॉन्टिंग आहे का? तर तसंही नाहीये. बट ना तिथल्या निसर्गाच्या एनर्जीजच वेगळ्या आहेत. म्हणजे इट इज अवर सायकोलॉजी. म्हणजे इव्हन वर्षानुवर्ष तिथे राहणारा, 4 पिढ्या तिथे राहणारा माणूस सुद्धा एका विशिष्ट वेळेनंतर त्या एनर्जीशी डील करायला जात नाही, कारण तो त्याला रिस्पेक्ट करतो. बरोबर. अरे हे निसर्गाचं आहे काहीतरी, आत्ता इथे डिस्टर्ब करायला नाही जायचं. म्हणजे त्याच्या घराच्या मागच्या 10 पावलांवर पण तो जात नाही कोकणातला माणूस. घाबरतो म्हणून नाही, तो विथ रिस्पेक्ट ठरवतो की इथे नाही जायचं, इथे आत्ता वेगळी एनर्जी आहे, ती मी नाही डिस्टर्ब करायची. म्हणजे जसं आपण साधं म्हणतो की झाडांना रात्रीच्या वेळेला हात लावायचा नाही, ह्याचं एक मोठं स्वरूप तिकडे आहे. सो मी ही फिल्म करत असताना पहिलं ठरवलं होतं की मला एस्थेटिकली ब्युटिफुल आणि फोटोजेनिक आय कॅन्डी फ्रेम नाही लावायचं, पहिली गोष्ट. आणि मग दुसरी गोष्ट मी असं ठरवलं होतं की ज्या शॉट्सनी, ज्या टेकिंगने मला जे डिलिव्हर करायचं आहे, मला जे क्रिएट करायचं आहे, हे एनहान्स होईल ते मी करेन. आणि मग त्याच्यातनं ते चॉईसेस ठरत गेले. मग काही आर्टिस्टिक चॉईसेस होते, काही त्या कंटेंटला घेऊन होते. आणि दुसरी गोष्ट, मी कारण की कोविड विषयीची फिल्म आहे, मी एक क्रिएटिव्ह चॉईस असा ठेवला होता की मला स्टँडर्ड मेथडने लोकांना सगळ्यांच्या जवळ नाही घेऊन जायचं आहे. कारण मी ऑडियन्सला पण जर सोशल डिस्टन्सिंगचं, अंतराचं भान ठेवून फिल्म दाखवू शकलो, हा एक थॉट. आणि तो खूप छान वर्कआउट होतोय. मी मागचे 1.5 वर्षाचे रिव्ह्यूज घेतोय, त्यामुळे मी हा एक चॉईस ठेवला की मला प्रेक्षकांना कुठून दाखवायचं आहे आत्ता जे घडतंय ती मुवमेंट. सो ह्या 2-3चं कॉम्बिनेशन, मग त्याच्यात सगळंच आलं. कलर स्कीमचा विचार, कलर थेअरीचा विचार. पण ते साकव तो रिअल आहे तिकडे त्या गावामध्ये जो आम्ही बघतोय, तो तिथे नव्हता. आम्हाला आमची बेसिक रिक्वायरमेंट 3 गोष्टींची होती की एक तर तो व्हाळ म्हणतात त्याला, ओढा जो समुद्राला जाऊन मिळतो, त्याच्या शेजारी एक घर हवं आणि त्याच्यावर साकव हवा. या 3 रिक्वायरमेंट होत्या. आम्ही जवळजवळ वेंगुर्ला ते मालवण अख्खा पट्टा प्रत्येक गावात जाऊन, कोस्टल प्रत्येक गावात जाऊन हे शोधत होतो, पण आम्हाला हे कॉम्बिनेशन मिळेना, कारण आता साकव कम्पॅरेटिव्हली कमी झालेत. मग आम्ही ठरवलं की यातलं बेस्ट 2 जे मिळेल ते करूया. आणि मग आम्हाला लकीली घर मिळालं, घर आणि शेजारी ओढा मिळाला. मग आम्ही ठरवलं की आपण साकव आपण बांधून घेऊया. मग तो बांधला, मग त्याला जुनाट दाखवायचा होता, मग त्याला जुनं केलं, मग तो आर्ट डिरेक्शनचा भाग आला. पहिल्या 7च दिवसात पहिले 7 दिवस खूप पाऊस पडला आणि साकवावरचं शूट पण झालेलं नव्हतं. तो साकवा आमच्या डोळ्यांसमोर वाहून गेला. मग म्हटलं आता काय करायचं, हे परत झालं तर काय करायचं. मग आम्ही परत थांबलो. म्हणजे लिटरली वाहून जातो तिथे साकव. तिथल्या लोकांना ते कॉमन आहे. आपण खूप इमोशनली कनेक्टेड असतो, अरे की मी फिल्मसाठी बांधला होता, तो गेला. मग काही नाही, मग आम्ही हळूहळू शिकत गेलो की मग आता तो कधी बांधावा, कसं करावं. आणि मग इव्हेंच्युअली झालं ते अचीव.
ट्रेलरमध्ये एक सीन आहे, शेवटचा सीन आहे ट्रेलरच्या, की तो प्रोटॅगॉनिस्ट जातोय त्या साकावरनं आणि त्याचा बॅक पडते आधी ओढ्यामध्ये, त्याचा पाय मुरगळतो. व्हेरी इमोशनल, व्हेरी टची, की आणि त्याला ओरडताही येत नाही, त्याला सांगताही येत नाही की त्याला पोचायचंय, गेलंय कोणतरी, त्याला तिथपर्यंत पोचायचं, त्याची बॅक पडली. खूप इमोशनल सीन आहे तो. मला त्या सीनचा किस्सा नक्की ऐकायला आवडेल. कसा शूट झालाय तो? तुमचा आवडता आहे तो कोण? मला अख्खी फिल्म व्हेरी इमोशनल, खूप इमोशनल आहे. आणि म्हणजे हा पार्ट आहे जो ना आम्ही जेव्हा स्क्रीनिंग केलंय, स्पेशल स्क्रीनिंग्स किंवा थिएटरमध्ये स्क्रीनिंग, तेव्हा दिस इज द पार्ट जो आम्ही चेक करतो काय एक्सप्रेशन, रिॲक्शन्स काय. कारण तो फिल्मचा पीक आहे इन ऑल वे, म्हणजे साऊंड डिझाईन वाईज आणि व्हिज्युअल वाईज तो पीक आहे फिल्मचा. सो खूप परफेक्ट तो मुद्दा आत्ता काढलाय. तर तो करत असताना अगेन तो सायकोलॉजिकल ट्रॉमा आहे तिथे बऱ्याच, म्हणजे तो एक्झॅक्ट कुठल्या मोमेंटला येतो ते मी आत्ता सांगत नाही, पण तो सायकोलॉजिकल ट्रॉमा आहे की कोविड काळ, आपल्या माणसांपासून लांब असणं आणि कोणीतरी क्वारंटाईन असणं, कोणीतरी कुठेतरी अडकलेलं असणं, आणि जेव्हा तुम्ही एकटे असता आणि त्यात जग अजून बंद पडतं, तेव्हा काय सायकोलॉजिकली डोक्यात यायला लागतं. आपण नको ते विचार जे आपण म्हणतो ना, म्हणजे बऱ्याचदा असं पण होतं की आपल्याला समजा कोणीतरी म्हणालं की मी 5 वाजेपर्यंत पोचतो, आपण 6 वाजेपर्यंत ओके असतो, 6ला आपण एक फोन करतो, त्याचा फोन लागत नाही, 6:30 पासून काहीतरी विचित्र विचार सुरू होतात, 7-7:30ला कॉन्टॅक्टच होत नाही, फोन पण लागत नाही. खरं तर तिथे कदाचित बॅटरी संपलेली असते, एवढंच असू शकतं. ओव्हर थिंक पटकन. आणि 7:30-8ला आपण आपलेच एक काहीतरी जजमेंट लावायला लागतो. तर ते तसं आहे थोडंसं, की कोविड काळात असे विचार खूप केले गेले की आपण सेफ 4 भिंतीत आहोत, पण आपल्या कोणाचं तरी काहीतरी काय झालंय काय माहिती, ज्यांचा कॉन्टॅक्ट नाही होऊ शकत आहे. त्याच्यातनं तयार झालेले ते व्हिज्युअल्स आहेत, ते कोणाच्या तरी इमॅजिनेशन मधले आहेत की अरे हे असं काही होत नाहीये ना. आणि म्हणून मग तिथे एक छान लिबर्टी पण मिळाली की त्याला अजून सायकोलॉजिकली कसं डिझाईन करता येईल. वाव, खूप मस्त. पण आर्टिस्टिक मूवी आहे असं आपण म्हणूया, आर्टी मूवी असं मलाही वाटलं होतं, पण मी रिव्ह्यूज जे घेतोय असं काहीच कॅटेगराईज होत नाही लकीली. लोक खूप आपलेपणाने बघतात. आणि बरं, हे रिव्ह्यूज फक्त मालवणी माणसांचे किंवा कोकणी माणसांचे नाही. आय हॅव स्टार्टेड विथ द चेन्नई मध्ये त्याचा फेस्टिवलला पहिला, कान्सला पण होतं किंवा वॉट एव्हर, म्हणजे खूप मोठ्या रेंजमधले ऑडियन्स मी मुद्दाम रिव्ह्यूज घेतले जाऊन की तुम्हाला काय वाटतंय, आणि ती नाही होत आहे कॅटेगराईज तशी की अरे ही फेस्टिवल फिल्म आहे किंवा ही आर्ट फिल्म आहे, असं नाही होत आहे. लोक हळूहळू इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि जे डिलिव्हर करायचं आहे, म्हणजे मी स्टीव्हन स्पिलबर्ग यांचे थॉट मला फार आवडतात, इन जनरल आवडतात. मी खूप बघतो वगैरे असं नाही आहे, कारण मला अगेन इम्प्रेशनिस्ट व्हायचं नाही. पण ना स्टीव्हन स्पिलबर्गनी एक खूप छान सांगितलं होतं, जो कानमंत्र मी लक्षात ठेवलाय आता, ज्या ओरिजिनल थॉटला घेऊन तुम्ही त्या गोष्टीवर काम सुरू करता, तो थॉट त्या प्रवासात बाजूला पडत नाहीये ना, ह्याच्याकडे लक्ष ठेवा. म्हणजे एक रिमोट राहणारी एक बाई आणि एक डेफ मुलगा यांची कोविड काळात झालेली अवस्था, हे जर कुठेतरी ह्या ओरिजिनल थॉटने जर मला बांधून ठेवलंय, तर मला ते आजही टिकवायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, त्याचं आपण असं म्हणूया की थॉट खूप प्युअर असतात. ते डेकोरेशन जे असतं, मेकिंगची जी प्रोसेस असते, ती बऱ्याचदा त्या थॉटला दाबत जाते आणि आपण वरची लेअर बघायला लागतो खूपदा. पण मी हा एक खूप लक्षात ठेवल्यामुळे ना, मला छान हे वाटतं की ते सर्कल असं पूर्ण होतंय की ज्यांनी फिल्म बघितली त्यांची पहिली रिॲक्शन हीच येते की अरे हे खरंच कसं घडलं असेल रे, तिथे या दोघांचं काय झालं असेल. बरोबर आहे. मला असं की अरे हा, मी जो थॉट घेऊन सुरुवात केली तो थॉट येतोय. तो ट्रेलर जेव्हा प्रेक्षक बघतील ना, तेव्हाच त्यांना हा प्रश्न पडेल की अरे यांचं काय झालं असेल, आणि तोच ऍक्च्युली की पॉइंट म्हणूया आपण. श्रीकांत सर, तुम्ही फेस्टिवल्सचा उल्लेख केला आता. खरं तर ही खूप मस्त गोष्ट असते की रिलीजच्या आधी आपल्या चित्रपटाला इतका बहुमान मिळतो. कान्सचा उल्लेख सुद्धा तुम्ही केला. मला सांगा, एक फर्स्ट टाइम डिरेक्टर जेव्हा आपला चित्रपट जातो अशा फेस्टिवल्समध्ये, ती फिलिंग मला सांगा, आणि या स्क्रीनिंगचा एक्सपिरियन्स एक ओव्हरऑल ऐकायला आवडेल. ओके, मला
म्हणजे पहिली पोचपावती कुठे मिळाली ज्याने मला असं झालं की फिल्म बनवताना आपण एवढंच आपल्या हातात असतं की मला प्रामाणिकपणे बनवायचं उत्तम बनवायचं, प्रामाणिक बनवायचं. आणि त्या प्रोडक्टसाठी गरजेची जी जर्नी आहे ती कम्प्लीट करायची, राईट फ्रॉम फेस्टिवल्स टू कमर्शियली त्याचं जे काही असेल ते. कारण निर्माता, आपण नाटकांच्या बाबतीत जे कायम ऐकतो, निर्माता जगला पाहिजे, निर्माता टिकला पाहिजे. फिल्मच्या बाबतीत फार कमी लोक असं बोलताना दिसतात, पण मी असं आहे की अरे नाही, हे सगळीकडेच अप्लाय झालं पाहिजे. आणि कारण तो नसता तर ही फिल्मच घडली नसती. निर्माता म्हणण्यापेक्षा फायनान्सर आपण म्हणूया. आता निर्मिती तर माझ्याच प्रोडक्शन कंपनीची. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पिफ, जे आपल्याकडे मराठी फिल्म्समध्ये आपण म्हणूया की पहिली पोचपावती जर तिथे तुम्हाला मिळाली, कारण खूपच ते बऱ्याच वर्षाची लिगसी आहे ती. तर लास्ट इयर पिफला जेव्हा त्याला फायनल 7 मध्ये जेव्हा तो सिलेक्ट झाला, जवळजवळ 40-50 फिल्म्समधनं 7च फिल्म ते सिलेक्ट करतात. तर खरं सांगायचं तर ना, मला तिथेच पहिली पोचपावती मिळाली होती की अरे आपलं पिफला स्क्रीनिंग होतंय. म्हणजे आपण इतके वर्ष पुण्यात जे ऐकतोय की पिफ जवळ आलं की आपले काही मित्र पास काढला का, जायचं का, हे करायचं ते करायचं, तिथे आपली फिल्म दिसणार आहे. सो आय वॉज लाईक की अरे हां, हे पहिलं मला आता ओके ठीक आहे म्हणजे चांगलं झालंय, ह्याचं पहिली पोचपावती आहे. सो आणि थोडं माझं असं काही खूप स्पर्धात्मक विचार मी करत नसल्यामुळे मला तिथेच तेवढंच इनफ होतं. मला जास्त छान याचं वाटलं की तिथे पहिल्यांदा बेस्ट डिरेक्शनचा अवॉर्ड मिळाला पिफमध्ये. आणि मोर दॅन दॅट आय वॉज सरप्राईज जेव्हा त्याच्यात मला स्पेशल ज्युरी मेन्शन आर्ट डिरेक्शनचा अवॉर्ड मिळाला. कारण की ती फिल्म अशी काही, हे आर्ट डिरेक्शन असं तुम्हाला सेपरेट आउट काढता येत नाही. आणि मला आधीपासून मी म्हटलं तसं व्हिज्युअल आर्टिस्ट असल्यामुळे डिरेक्शनचाच पार्ट मी आर्ट डिरेक्शन समजतो. सो हेही तसंच बनवलं होतं. सो तुमच्या डोक्यात तो कप्पाच नाहीये की हां ह्याचं आर्ट डिरेक्शन, असं नाहीये की मी काहीतरी सेट आणि खूपच विचार, असं नाहीये. ते खूप सटल मध्ये सहज ते आलेलं आहे. पण ते परीक्षकांनी त्यांना ते दिसणं, त्यांना ते वाटणं, आणि मग मला ते जास्त इंटरेस्टिंग वाटलं. आफ्टर दॅट कान्स फिल्म मार्केटला ती सिलेक्ट होणं महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं, आणि तो एक मला असं वाटलं की कोणीतरी म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी ह्यांनी इनिशिएट करून मराठी 3च डिरेक्टर्सना यावर्षी कान्सला घेऊन जायचंय. हे जे दरवर्षी 3 डिरेक्टर नेतात आणि त्याच्यात आपण एक आहोत. आणि मग तिथे जाऊन सोने पे सुहागा, नेमकं त्याच वर्षी AR रहमान येणार असतो कान्सला, ज्याला तुम्ही मागचे 32 वर्ष रोज ऐकताय. सो असे खूप छान कोइन्सिडन्स ते घडत गेले. आणि फेस्टिवल्सनी मला काय दिलं, काय सांगितलं असं जर आपण म्हणू तर, आणि रिसेंटली आत्ता त्याला एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला त्या काकूंना. तर ह्या सगळ्याने मला एवढं कळलं की अरे काय म्हणतात ना, राईट पाथवर आहेस, चांगल्या वेने घडतंय ते. कोणी ना कोणी, प्रत्येक कंटेंट प्रत्येकासाठी नसतोच, दॅट वी नो, की अगदी आपल्या घरातल्या घरात सुद्धा वेगळी मतं असतात. बट येस, हा कंटेंट रिअलिस्टिक फिल्म्स ज्यांना आवडतात, ज्यांना खरं काहीतरी बघायला आवडतं, सो हे फेस्टिवल्सचेच रिव्ह्यूज मला सगळे मिळत आले. सो फार मस्तच एक्सपिरियन्स आहे तो. अगदी. पण आहे ना, कुठलीच प्रोसेस ही बिलकुल सोपी नसते आणि ती तितकी कठीणही नसते. मला सांगा भेराबद्दल सर, एक गोष्ट जी सगळ्यात कठीण वाटली तुम्हाला आणि एक गोष्ट जी तुम्हाला सोपी वाटली, त्यातल्या त्यात, तर ते काय होतं? ओके, सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं की पाऊस आम्हाला पहिला 1 आठवडा आहे तसा पडला, आणि त्याच्यानंतर जे पावसाचे फ्लक्च्युएशन्स सुरू झाले. तुम्ही ठरवलेलं शेड्यूल, तुम्ही ठरवलेले लोकेशन्स, तुम्ही ठरवलेलं सगळं, तुम्ही रात्री ठरवता आणि दुसऱ्या दिवशी सकाळची कंडिशनच वेगळी आहे. आणि तेव्हा जे चॅलेंजेस होते ते आम्ही आमच्या टीमने ज्या पद्धतीने हे केलेत, सो ती खूप जास्त कठीण होती. म्हणजे एक गिवअप करायचे अनेक पॉईंट आले. एक स्टेज अशी आली की अरे फिल्म कम्प्लीट होणार आहे का, कारण 25 दिवसाचं शेड्यूल 45 दिवसावर गेलं. 20 दिवस वाढणं, बजेट वाढलं, बरोबर आहे. पण ती गोष्ट होती. पण मला असं वाटलं की ते क्रॉस करणं, म्हणजे तो साकावच आहे खरं तर. तो असा वीक झालेला साकाव होता, आणि तो 4 वेळा क्रॉस करूनच आम्हाला असं झालं की अरे ही तर मजा आहे. आणि मग आम्ही तेव्हा असं मजेत म्हणायचो की
कुठल्याही मोठ्या फिल्म मेकिंगच्या इन्स्टिट्यूटमध्ये हे शिकवतात का की ऐन वेळेला पाऊस नाही आला तर तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा किल्ला तुम्हालाच लढायचा आहे तिकडे. आणि त्या कंडिशनमध्ये एक्झॅक्टली. जेव्हा सगळेच पहिल्यांदा म्हणजे आमचं कॅमेरा साऊंड हे म्युझिक ही लोक सोडली तर पूर्ण टीम नवीन आहे, इव्हन प्रोडक्शन टीम. आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणाल तर मी काय म्हणतात ना, मी त्याच्या याला घेऊन खूप जास्त कॉन्फिडन्स होतो, माझ्या ट्रीटमेंटला घेऊन त्यावेळेला खूप कॉन्फिडंट होतो. सोपं नाही म्हणणार त्याला, पण कॉन्फिडेंट होतो की मला हे मे बी मी थिएटरच्या निमित्ताने अनेक वर्ष वर्कशॉप्स घेतल्याचा परिणाम असेल. मला ॲक्टरकडनं काय काढून घ्यायचं आहे आणि ह्या फीलने की अरे तू ह्या मीडियमसाठी करतोयस किंवा तू डिरेक्टरसाठी करतो असं काहीच न ठेवता ते तयार होणं, म्हणजे ते खरंच वाटलं पाहिजे, ते तयारच झालं पाहिजे त्याच्यात. तर ते मला वाटतं की मी ते खूप कॉन्फिडेंटली केलं. म्हणजे तिथे मी खूप त्रास देतो ॲक्टर्सना, पण माझी टीम अशी होती की त्यांना तो त्रासच आवडायला लागला नंतर. सो छान रिझल्ट आहेत. नाही पण खरंच सोपं नाहीये, खूप मेहनत असते. एखादा कुठलंही प्रोजेक्ट, मग ते शॉर्ट फिल्म असू दे किंवा तो एक मोठा फुल फ्लेज चित्रपट असू दे, अजिबात सोपं नाहीये. आणि या सगळ्या मेहनतीनंतर तयार झाला चित्रपट आणि 28 फेब्रुवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. भेरा नावच फार छान आहे या चित्रपटाचं, अर्थ तुमच्यामुळे आज मला कळला. सो मला सांगा, मी थिएटरमध्ये गेल्यावर हा चित्रपट पाहिल्यानंतर येताना माझ्याबरोबर काय घेऊन बाहेर पडेल? एक ॲक्च्युअल एक्सपिरियन्स, म्हणजे बियॉन्ड एंटरटेनमेंट एक्सपिरियन्सिंग जे आपण म्हणतो, की त्याच्यासाठी तुम्हाला 3D गॉगल घालून 3D फिल्म बघायची गरज नाही आहे. आणि मी हे लोकांच्या रिव्ह्यूजवरनं सांगतोय, ॲक्च्युअल तुम्हाला हा एक्सपिरियन्स मिळेल की तुम्ही तिथे जाऊन, आणि म्हणूनच तो तसा बनवला आहे. म्हणजे तो फेस्टिवल फिल्म आहे किंवा आर्ट फिल्म आहे, कधीही नंतर कुठेही बघितली ते चालेल, तर असं नाही आहे. जो एक्सपिरियन्स, म्हणजे आम्ही साऊंड डिझाईन तसं केलं आहे, आम्ही व्हिज्युअल्स तसे केले आहेत. सो मोठ्या पडद्यावर बघितल्यानंतर कोकण बघायला छान वाटतं वेगळं, आणि कोकण अनुभवायला वेगळंच मिळालं. म्हणजे मी जस्ट ह्या नोटवर एवढं सांगेन की वेंगुर्ल्यात राहिलेले, कुडाळमध्ये राहिलेली जे प्रेक्षक आत्तापर्यंत बघून गेले, इवन पिफला, त्यांनी आम्हाला स्पेशली भेटून असं सांगितलं की अरे आम्ही इतके वर्ष वेंगुर्ल्यात राहिलो, इतके वर्ष आम्ही तळकोकणात राहिलो, पण आम्ही हे कोकण नाही अनुभवलं आहे. सो हे तुम्हाला डेफिनेटली तिथे बघायला मिळेल. आणि आय एम शुअर की तुम्ही आणि ना, ही टिपिकल कोविड काळावर परत एकदा आलेली फिल्म नाही आहे, हे मला प्रेक्षकांना सांगायचं आहे. नाहीतर परत एक कोविड काळावर फिल्म असं नाहीये. म्हणजे तुम्हाला इथे कुठेही अचानक बातमी आली उद्यापासून लॉकडाऊन आणि मग न्यूज चालल्यात आता काय पुढे आणि हातातलं काम थांबलं, नो, असं अजिबात नाहीये. ती त्या ॲम्बियन्सची फिल्म आहे. लॉकडाऊन त्या एअरमध्ये आहे, त्या कोकणातल्या जिवंत निसर्गामध्ये एक जेव्हा सायलेन्स येतो, एक थांबणं येतं, तेव्हा ते कसं वाटतं ह्याच्याविषयीची फिल्म आहे. ती खूप अशी टॉकी अजिबात नाही आहे की ती कोविड करते, अजिबात नाही आहे. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कोविड आहे ती. येस. आणि ना, मी जेव्हा ट्रेलर बघितला त्याच्यामुळे खूप उत्सुकता वाढली आहे मोठ्या पडद्यावर हा चित्रपट बघायची. थँक्यू सो मच सर, इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुम्हाला या पहिल्या प्रोजेक्टसाठी. आय विश यू ऑल द लक अँड सक्सेस. खूप चित्रपट डिरेक्ट करा, मला दरवेळी तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.